नायब तहसीलदार साहेब आपल्या इथे आलेले आहेत. हे शिकवण देऊन जातात तुम्ही. हा, आणि चांगलं काम करत आहे तुम्ही. निर्मळ असे काम झाले तुमचे, त्याच्यामुळे निरोगी सगळं रोगराई जास्ती राहिली नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे काम करता चांगलं व्यवस्थित करत आहात आणि ते आम्हाला पण आवडते. किती दिवसापासून करता? 4 दिवस झाले. 4 दिवस झालं का? म्हणजे किती वर्षापासून काम करता व्हायच? हे 15 वर्षापासून. 15 वर्षापासून करता का? वा वा वा. तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपल्याला जायचं आहे लिंबाळ्याला, आपल्या मित्रांचा NSSचा कॅम्प आहे. तर त्यांना तिथं व्हिजिट करून परत आणायचं आहे. तर आपण NSS कॅम्पला भेट देऊन लवकरात लवकर कॉलेजला परत यायचं आहे आपल्याला. भयानक गर्दी निलंग्यामध्ये. हे आहे आपली लालपरी. लालपरीमध्ये गर्दी कमी दिसलेली आहे आजकाल. सगळ्यांकडे वाहनाची सुविधा झाली आहे. तर हे आहे निलंग्यातलं शिर्शी मोड. आपल्याला इथून उजवीकडे वळायचं आहे. दमाने घ्या गाड्या बघून. हो मला शेतकऱ्यांकडे पाण्याची सुविधा भरपूर दिसलेली आहे, कारण ते प्रत्येक जणांनी ऊसाची लागवड केली आहे. एकदम जोरदार ऊस आलेला आहे सगळ्यांचं. तर आमचे मित्र NSS कॅम्प मध्ये आहेत हे दोघं, पण मी नाही, कारण मला 10 मार्काची अपेक्षा नाही ह्यांना दोघाला. आम्हाला 10 मार्काची अपेक्षा आणून NSS याच्यामध्ये खोटा आहे, साफ साफ खोटा आहे. समाज कार्य करू शकतो त्याच्यामध्ये पुन्हा प्रगती करू शकता. NSS काम हे हर कॉलेजमध्ये असते. हॉटेल 1414 41 आपण लिंबाळ्यामध्ये आलो आहोत. तर NSSचं जे ट्रेनिंगचं ग्राउंड आहे ते आता इथं पुढे आपण बघून घेऊ. तर हे आपलं NSSचं ग्राउंड, जिथं सगळे खेळ वगैरे घेतले जातात, जिथं गेल्या वर्षी राहिलेले होते सर्व शिक्षक वगैरे. हे आहे फेमस मांजरा नदी. तिथं डॅम वगैरे बघू शकतो आपण. एकदम छान प्रकारचा डॅम आहे, जे पाणी रोखण्यासाठी वगैरे काम करते. तर या लिंबाळ्याची ग्रामपंचायत. हे लिंबाळ्यामधली जिल्हा परिषद शाळा आहे. आपण बघू शकतो आता इथेच मध्येच सर्व प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे. एकदम सुंदर चित्र काढायला मामा इथं. इंट्रोडक्शन घ्या मला. मग मामा काय किती दिवसापासून करता? मैं नहीं बताऊंगा. 4 दिवस झाले. 4 दिवस झालं का? म्हणजे किती वर्षापासून काम करता व्हायच? हे 15 वर्षापासून. 15 वर्षापासून करता का? वा वा वा. नाव काय आपलं? दत्ता गायकवाड. दत्ता गायकवाड. छान आहे, एकदम छान प्रकारे बनवला बरं का. सगळे वडील पण हेच करत होते का पहिले, का तुम्ही नाही शिकलेला? माझं 8 झालं सर. ड्रॉइंग टीचर. अच्छा, ड्रॉइंग टीचर आहेत का तुम्ही? वा, ड्रॉइंग टीचर. अच्छा अच्छा, छान आहे छान आहे एकदम. आता हे सगळे कलर तुम्ही दिलं पाहिजे? हा, हे वरलं हा. आणि हे हॅट वगैरे, शाळेचं नाव वगैरे, बाहेर साडी वगैरे. तर हे लिंबाळ्यामधली शाळा. तर इथंच आपले NSS कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. तर जे स्टार्टिंगचं फंक्शन आहे त्याच्यासाठी सर्वांनी इथं पाण्याची वगैरे सोय केली, नाश्त्याची वगैरे सोय केलेली आहे. तुम्ही जे आमचं कॅम्प 3 वर्षाचं आहे दत्तक घेतलेलं गाव, हो. ते गेल्या वर्षी आलते विद्यार्थी. हो. ते झाल्यावर म्हणजे कशी प्रगती झाली का नाही, स्वच्छतेची वगैरे कशी? एकदम स्वच्छ आणि निर्मळ असे काम झाले तुमचे, त्याच्यामुळे निरोगी सगळं रोगराई जास्ती राहिली नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे काम करता चांगलं व्यवस्थित करत आहात आणि ते आम्हाला पण आवडते. लेकर येऊन आपल्या गावासून आणि स्वच्छता काढल्या. तुमची आपल्या जे शिकवण घरापासून आमच्या पूर्ण मुलांना- कचरा आपण स्वच्छ व्यवस्थित बाहेर काढले. हे शिकवण देऊन जातात तुम्ही. हा, आणि चांगलं काम करत आहेत तुम्ही. येथील मारुतीचं मंदिर एकदम सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. बघू शकता आपण व्हिडिओ मध्ये किती छान मंदिर दिसतंय आपल्याला. तर आता आपण सर्वप्रथम देवाचे मारुतीरायांचे दर्शन घेऊन पुढच्या ब्लॉगला कंटिन्यू करू. चला.
तर आता आपण हे फेऱ्या मारून घेऊ. इनॉग्रेशनची सुविधा केलेली आहे. कॉलेजचे मामा एकदम भारी बसले तिथं. तर आपला रोहित भाऊ कुठून पण जग वगैरे गिलास हुडकून पाण्याची सुविधा करणारच. एकनिष्ठ माणूस आहे आपला. स्वतःसाठी परत परत दोस्तासाठी करावं. तर आजचा सुविचार आहे जुने ते सोने. याच्यावरून आम्हाला जुनी गोष्ट आठवली, मनात खंत आहे, असू द्या. तर आपण लिंबाळ्यामधले काही गावकरी बांधवांना आणि तिथले काही मंदिर वगैरे व्हिजिट दिलेलो आहोत. तर एकदम इथं स्वच्छता वगैरे छान दिसते. NSS चे कॅम्प आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही इथली स्वच्छता वगैरे करायला लागतात. सगळीकडे स्वच्छता करून घेतात. मग रोहितराव काय म्हणणं तुमचं अनुभव आता यांच्याकडून ऐकून घेऊ, कारण मी तर नाही NSS ला आहे ना. आमचं 1 वर्षाचा अनुभव होता. आम्ही सेकंड इयर मध्ये आलो होतो NSS ला लिंबाळामध्ये. एक चांगल्या प्रकारचं NSS हे म्हणजे साधन आहे की आपण त्याच्यामधून आपण काही एन्जॉय बी करू शकतो आणि प्लस काय त्यांच्यामध्ये स्वच्छताची कामं किंवा झाडं म्हणजे असे गवत वगैरे काढणं, कचरा वगैरे हे करणे, स्वच्छता परिसर करणे, म्हणजे गाव एक चांगल्या पातळीवरचं गाव आपण कसं डेव्हलप करू शकतो स्वच्छतेच्या मार्फत. अजून अशी काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्या मार्फतमध्ये की असे लिंबाळा म्हणजे NSS एक सोर्स आहे की त्याच्यामधून आपण असे काम करू शकतो स्वच्छतेचे वगैरे. छान प्रकारचा असा अनुभव आहे. NSS मध्ये जॉईन व्हायचं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपण पुढेही करू शकतो. NSS मध्ये सर्टिफिकेट वगैरे दिलं जातं चांगल्या प्रकारचं. तर आता आपण लिंबाळा गावामध्ये कचऱ्याचे जे हार्वेस्टिंग केले जाते किंवा कचरा जो साठवून त्याचं विल्हेवाट लावली जाते ते बघण्यासाठी आलो आहोत. तर आता आपण हे बघू शकता की इथे असे एक स्क्वेअर टाईप मध्ये किंवा रेक्टँगल टाईप मध्ये अशा टाक्या बनवल्या आहेत. त्याच्यामध्ये आपलं जे वेस्ट मटेरियल वगैरे आहे, गावातलं सर्व काही कचरा वगैरे आहे, सुका कचरा आणि ओला कचरा, यासाठी असे इथे स्क्वेअर टाईपचे टाक्या बनवल्या आहेत. असं सगळीकडे झालं तर आपल्या गावामध्ये कुठे कचरा दिसणार नाही आपल्याला. आणि हे इथे मांजरा नदीच्या बाजूलाच आहे, नदी आहे. हे जे आहे हे मांजरा नदी आपण बघू शकता. नदीमध्ये एखादी मंदिर पण दिसते आपल्याला. प्रत्येक नदीमध्ये एखादी मंदिर असतोच. ही बाजूला आपली स्मशानभूमी आहे. तर आपले प्रिन्सिपल सर आणि सहशिक्षक हे आलेले आहेत. आता यांच्या हस्ते इनॉग्रेशन होणार आहे आपल्या NSS कॅम्पचं. हे सर्व शिक्षक इथे आलेले आहेत. आता थोड्याच वेळात आपलं इनॉग्रेशन होणार आहे. तर आमचा मित्र इथे सर्वांची सेवा करतोय पाणी वगैरे देऊन. हेच आहे मेन राष्ट्रीय सेवा योजनेचं सेवा करणं. तर आता आपल्या इनॉग्रेशन साठी सर्व इथून निघत आहेत, प्राचार्य साहेब वगैरे. नायब तहसीलदार साहेब आपल्या इथे आलेले आहेत. सर्वजण मिळून आता आपल्या NSS कॅम्पचं इनॉग्रेशन करणार. तर आता दीप प्रज्वलन करायला आपले प्रिन्सिपल साहेब. या ठिकाणी करायचे पेलायचे आहे आणि ती सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे. यातून तुम्हाला श्रम करायची जर सवय एकदा लागली तर तुमच्या पुढचं कुठलेही श्रम असेल, तुमच्या पुढचं कोणतंही काम असेल ते तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही अवघड असं वाटणार नाही. आपल्याकडे गायक पण आलेले, गायकचं गाणं ऐकू आपण. निरात दे आता नवचेतना विश्वास दे आता तव तेजया तिमिरात दे आता नवचेतना विश्वास दे आता दीनबंधू तू गोपाला रे कृपा सिंधू तू नंदलाला रे दीनबंधू तू गोपाला रे कृपा सिंधू तू नंदलाला रे नंद नंदना रे मोहना नंद नंदना रे मोहना. तर आता सध्या इनॉग्रेशन आणि सुरुवातीचं जे प्रोग्राम होता तो झालाय. आता आपण जेवण वगैरे करून घेऊ, नंतर निघून जाऊ. भूक लागली का? आता असले जोरात भूक लागले का हालत झाले. आता बघताच की का असले झाले. आता जेवण करावं लागत. सर्व शिक्षक जेवण करून घेत आहेत इथं आपले. त्यांचं जेवण झाल्यानंतर आपण पण जेवण करून जाऊ. तर आता जेवण करण्यासाठी बसलो होतो आपण. आता जेवण करून आपल्या पुढच्या कामाला निघून जाऊ आपण. तर आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण जायचंय निलंग्याकडे. तर आता आपण आपल्या कॉलेजमध्ये आलो आहोत.
पार्किंग मध्ये गाडी लावून घेऊ आता. तर अशाच डेली ब्लॉग साठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.